लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा 7वा हप्ता सुरू झालेला आहे, पण तो फक्त याच बँक खात्यामध्ये येणार आहे. बँकांची जी नवीन यादी आहे ती या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल. नाहीतर मग तुमच्या बँकेत जर पैसे आले नाही तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्याच बँकेत जर तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला 2 दिवसाच्या आत ₹1500 तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अन्यथा जमा होणार नाही. या बँकाच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला 7व्या हप्त्याचे ₹1500 येण्यामध्ये अडचण येणार आहे. 7व्या हप्त्यासाठी तर सर्वच बँका चालणार नाही. ज्या बँका आहेत त्या बँकांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याच यादीतील तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता ₹1500 जमा होणार आहे. अन्यथा या बँका सोडून दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता ₹1500 तुम्हाला मिळणार नाही. 7वा हप्ता घेण्यासाठी काही विशेष बँका ज्या आहेत त्या यादीतून रद्द केलेल्या आहेत. त्या बँकामध्ये तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला ₹1ही मिळणार नाही. तुमच्या बँक खात्याशिवाय आता निर्णयही बदलण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणीच्या सर्व अटी निकषी रद्द केल्या, पण बँक खात्याशी नवीन सूचना जारी करण्यात आलेल्या आहे. आणि जर तुमच्यातल्या आत्तापर्यंत तुम्हाला जर 6 हप्ते एखाद्या वेगळ्या बँकेत आले असतील तर इथून पुढे ते बँक खातं चालेल की नाही आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे. पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्या बँकेत तुमचं खातं असेल तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचा पुढचा म्हणजे जानेवारीचा हप्ता येणाऱ्या 2 दिवसाच्या आत मिळणार आहे. आता सर्वच बँका चालणार नाही. काही ठराविक अशा बँका आहेत की त्या लाडक्या बहीण योजनेच्या यादीतून रद्द केलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या बँकेचे जे रद्द करण्याचं काम झालेलं आहे, त्यामुळे 6 हप्ते जरी तुम्हाला आजपर्यंत जमा झाले असतील तर तुम्हाला पुढे चालून याच्यामध्ये पैसे येणार नाही. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा 1500चा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला खूप अडचण येऊ शकते. त्यामुळेच आता इथून पुढे चालणाऱ्या लाडक्या बहिणीच्या ज्या बँक खाता आहेत याची यादी तुमच्यासाठी आम्ही प्रसारित करत आहोत. तुमचे मागचे हप्ते तुम्हाला 1,500 आले, 3 आले, 4.5 आले, काहींना 7.5 आले, तर काहींना टोटल ₹9,000 खात्यामध्ये जमा झालेले आहेत. किती पैसे जमा झाले आहेत तर तुम्ही मला कमेंट करा. तुमच्या खात्यामध्ये नक्की किती पैसे जमा झालेत मला कमेंट करा. जर काही तुमच्या अडचणी असेल तर या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नो टेन्शन बसला असाल तर आता वर्ष बदललेलं आहे आणि हप्ता देखील 2 ते 3 दिवसाच्या आत येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे मात्र 2 ते 3 दिवसाचा अवधी आहे. पुढे प्रसारित करणाऱ्या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव नसेल तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमच्या हातात फक्त काही तासातच अवधी आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहणं, कारण आता नियमामध्ये बदल होताना दिसत आहे. लाडक्या बहिणींची अटी निश्चित कुठलाही बदल गेलेला नाही, पण बँक खात्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारकडून तर्फे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की तुम्ही आधीच तुमचं बँक खातं चालणार खातं जे तुमचं आहे ते चालणार नाही. आम्ही दाखवलेल्या लिस्टमध्ये तुमचं खातं आहे की नाही तपासून घेणं आता आवश्यक बनलेलं आहे. अन्यथा मागचे जरी पैसे आले असतील तर पुढचा हप्ता म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता किंवा पुढचे सर्व हप्ते मिळवण्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. सोबतच लाखो महिलांचं बँक खातं हे जे आहे अशा काही विशेष बँकांमध्ये सापडलं आहे की त्या बँका यादीतून रद्द करण्यात आलेल्या आहे. मग कोणत्या अशा बँका आहेत की ज्या बँक खात्यामुळे अपात्र ठरणार आहेत, तर कारण कोणत्या महिलाकडून कागदपत्रांची मागणी आता करण्यात येणार आहे. विशेष एक पडताळणी आहे ज्यामुळे 2 कागदपत्र देखील तुम्हाला अर्जंटमध्ये काढावी लागणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण 2 अशा मुद्द्यांवर अगदी महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ अतिशय छोटा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की बँका आता व्हिडिओमध्ये नुसता बँक खात्याचा विषय जरी असला तरी महिला डायरेक्ट या बँक खात्यात जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुम्ही बाद होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणते 2 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे तर लक्षपूर्वक आमची तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही व्हिडिओ हा पाहत राहा, कारण पहा लगेचच म्हणजे उद्या परवा 1-2 दिवसच तुमच्या हातात आहे. कारण आता ₹1500 पुढचा हप्ता नवीन वर्षातला हप्ता तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, पण बँक खात्यासंदर्भात जो निर्णय बदललेला गरजेचं आहे त्यामागचं कारण एक आहे, महिला अपात्र होऊ शकतात. कारण एकच चुकीचं बँक खातं आता तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले आणि तुमचं कोणत्या बँक खात्यात एक कमेंट करून मला नक्की सांगा. कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात ते कळवा. कारण की सगळ्यात आधी 7व्या हप्त्यासाठी जानेवारीच्या हप्त्यासाठी 10 जिल्हे ठरलेले आहेत.
आधी या 10 जिल्ह्यात पैसे येणार आहे त्यांची लिस्ट देखील सादर आहे. आधी 10 नंतर 10 नंतर 16 3 दिवसाचा हा कार्यक्रम जानेवारीच्या हप्त्याचा, तर तो देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमावले होतील. आणि त्यामुळे तुम्हाला बँक खात्यात प्रॉब्लेम असेल तर खात्याविषयी तो क्लिअर करायला अवधी मिळणार आहे. पण लक्षात घ्या 48 तासांचं तुम्हाला हे काम करायचं आहे. आम्ही तुम्हाला विनंती करूयात की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये, कारण की भरपूर महिलांना अडचण निर्माण झालेली आहे. सरकारकडून सूचना आलेली आहे आणि फार कमी दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजना ज्या सरकारने सुरू केली होती ते सरकारने 6वा हप्ता देखील दिलेला आहे. 10 जिल्ह्यांमध्ये तातडीने हे पैसे जमा होणार आहे. बाकीच्या बँक खात्यात हे पैसे येणार नाही. बँक खात्याची लिस्ट आपण लगेच दाखवणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही लगेच कोणत्या बँकेत खातं आहे लगेच बघा. तुमचं खातं जर त्यामध्ये नसेल तर त्या महिला अपात्र होतील, हे लक्षपूर्वक बघा. आता हा व्हिडिओ खूप छोटा आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये सूचना आली आहे की जी खाते आहेत, जो बँक खात्याविषयी नियम आहे तो नियम तुम्हाला सांगणार आहे. आता पहा ही जी लिस्ट आहे बघा, 12 बँका आहेत. सगळ्यात आधी 12 बँक अतिशय महत्त्वाचे आहेत. आता ही लिस्ट आम्ही डायरेक्ट तुम्हाला वाचून दाखवतो. या लिस्टपैकी कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करायला विसरू नका. पहिलं बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा, दुसरी आहे बँक ऑफ इंडिया, तिसरी आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी कॅनरा बँक हे तुमचं खातं आहे. 5वी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 6वी इंडियन बँक, 7वी इंडियन ओव्हरसीज बँक, IOB देखील म्हणतात. त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या लिस्ट पहा, ह्या लिस्ट आहे 12 बँका आहेत. त्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगल्या बँका आहेत. आता या लिस्टच्या बाहेरच्या देखील बँका आहेत तरी ते लिस्ट देखील दाखवतो. 12 बँका आहेत. नॅशनलाइज बँक आहे, यात तुमचं खातं आहे. तर पुढची लिस्ट तुमच्यासाठी आहे बघा, युनियन बँक ऑफ इंडिया, इको बँक ऑफ, तर जवळपास 12 बँका आहेत. आता पहा तुमचं खातं आहे का कमेंट करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुसार आता पहा एवढ्याच बँका चालतील का, दुसऱ्या बँकेत पैसे येणार नाही. तर सर पहा रिझर्व्ह बँक इंडियाच्या नुसार 12 ज्या बँका आहेत त्याच बँकांना म्हणजे ज्यामध्ये सरकारची सगळ्यात जास्त भागीदार आहे. मग आता या बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि सोबत पोस्टामध्ये तुम्ही जर खातं उघडलेलं असेल तर तुमच्यासाठी पुढची सूचना आहे ती महत्त्वाची आहे. आता या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक आहेत. तर 10 मोठ्या प्रायव्हेट बँकेची आपण यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत. HDFC बँक पहिली मोठी बँक, HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, पुढे ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर इंडसइंड बँक, त्यानंतर पुढे IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक, त्याचबरोबर स्मॉल इन्शुरन्स बँक, फेडरल. तर या टॉप 10 प्रायव्हेट बँक्स आहेत, म्हणजे 12 नॅशनलाइज आणि 10 प्रायव्हेट. या 22 बँकांत तुमचं खातं आहे का कमेंट करून कळवा. आता लक्षपूर्वक आहे, इथून पुढची माहिती याच 22 बँकेत खातं चालणार आहे की नाही, महत्त्वाचा प्रश्न लक्षात घेता. असंख्य बँका आहेत, असंख्य बँका महाराष्ट्रामध्ये हजारो बँक्स आहे. नॅशनलाइज आहे तर काही प्रायव्हेट आहे, काही सहकारी बँक आहे, काही सोसायटीज आहे, जिल्हा बँकेत, ग्रामीण बँक आहे, असंख्य बँका आहेत. त्यामध्ये तुम्ही खाते उघडलेले आहेत. मग आता ते चालणार का नाही हा तुमचा प्रश्न. इथून पुढे तुमचं बँक खाते या लिस्टमध्ये आलं का नाही कमेंट करून कळवा. तर या लिस्टमधल्याच बँका चालतील असं नाही, पण ज्या लिस्टमधल्या बँका आहेत यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होतो, कारण की या बँकांचे नियमावली जे आहेत त्यांची जी काम करण्याची पद्धत एकदम टॉप आहे. टॉप 12 बँका आणि 10 प्रायव्हेट असेल तर तुमचं खातं दुसऱ्या बँकेत असेल, पण आत्तापर्यंत तुम्हाला नसतील तर नक्कीच तुम्हाला इथून पुढचे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. पण अशा असंख्य मला आहेत की ज्यांना अजूनही फॉर्म भरू नये, अजूनही पैसे आलेले नाहीत. फॉर्म झाला, अप्रूव्ह झालं, सगळं झालं, 1 रुपया जमा झाला, त्या महिलांनी त्याच बँक खातं नक्की चेक करणं आवश्यक आहे. त्यांनी पतसंस्थेमध्ये, प्रायव्हेट सोसायटीजमध्ये जर खाते उघडले असतील ज्यांना स्वतःच्या IFSC कोड नाही आहे. बऱ्याचशा बँका अशा असतील की त्यांना IFSC कोड हा दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा असतो. मग अशा बँकेमध्ये शक्यतो खातं असेल तर कृपा करून बदलून घ्या, कारण की नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप मोठी अडचण येऊ शकते. उदाहरणार्थ कुठली तरी पतसंस्था असते, तिला IFSC कोड स्टेट बँकेचा असतो, IFSC कोड HDFC बँकेचा असतो. तसं करू नका. शक्यतो कुठल्या प्रायव्हेट बँका असतील, सोसायटीज असतील, पतसंस्था असतील तर तिथली खाती काढून घ्या आणि जी खाती आहेत तर ती तुम्ही काय करा, नॅशनलाइज बँकामध्ये किंवा 12 प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्ही ते वळून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण येणार नाही. कारण की पहा लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये नियमामध्ये तर नाही, पण बँक खातं जोडणं खूप गरजेचं आहे. 12 लाख महिला अजूनपर्यंत अशा होत्या, म्हणजे 6व्या हप्त्याचं वितरण जवळपास आता संपत आलेलं आहे. तुम्हाला हप्ता
आला की नाही सगळा ते कमेंट